भिवंडी तालुक्यातील वडवली गावामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण तसेच नगरसेवक भिवंडी महानगरपालिका सन्माननीय डॉक्टर देवानंद रूपचंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच वडवली गावचे सुपुत्र तथा समाजसेवक जयेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा वडवली येथील विद्यार्थ्यांना छत्री, वह्या, पुस्तके तसेच खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले। त्यासोबतच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष यावेळी उपस्थित होते। त्यांना देखील यावेळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले व महिलांना नऊवारी साड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले। विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख देवानंद थळे हे वडवली गावचे जावई असल्यामुळे त्यांचा वडवली गावावर नेहमीच प्रेम दिसून येतो। यावेळी गावातील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांच्या वतीने देवानंद थळे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्यासोबतच आयोजकांच्या वतीने डॉक्टर देवानंद थळे यांचा वाढदिवस देखील शाळेमध्ये केक कापून साजरा करण्यात आला। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। सर्वांनी मला द्यायचं आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये माझे मित्र आणि शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय देवानंद थळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या डॉक्टर मातोश्री, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी हे दोघे म्हणजे सरपंच म्हणून त्या कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या काही मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित बालमित्रांनो आणि माता भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की मी ज्यावेळी इथे आलो तर बघितलं तर खरंच एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी उपस्थित आहेत आणि विशेष करून वाढदिवसाच्या निमित्त सर्वजण अनेक जण कार्यक्रम करतात, कोण पायटा झोडतं, परंतु एक माझा मित्र म्हणून मी सांगतो की या ठिकाणी देवानंद थळे साहेब हे आपल्या या परिसरामध्ये या ग्रामीण भागातील जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करतायत आणि म्हणूनच काल आपण बघितलं असेल की वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्या मुलांसाठी त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जेवण ठेवणं, त्यांना म्हणजे जे काय उपयोगी वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू त्यांचं वाटप केलं। एवढंच नव्हे तर प्रत्येक तळागाळातल्या माणसाला आता शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून त्यांना शालेय शिक्षणासाठी मदत असेल, त्यांचे शैक्षणिक साहित्य असेल। एवढंच नव्हे तर आपल्या या ग्रामीण भागातील महिला असतील, भगिनी असतील, त्यांच्यासाठी कधी साडी वाटप, पावसाळ्याचे दिवस आहेत, लोक स्वतः कधी काही ग्रामीण भागातील लोक छत्री पण घेत आहेत, परंतु त्या लोकांना कुठेतरी या थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून ते छत्री वाटप करतात। आणि नुसतं हे एका गावापुरतं नाही तर अख्ख्या ग्रामीण भागातल्या या संपूर्ण शहरातल्या आणि ह्या जिल्ह्यातल्या ते म्हणजे असं लहान थोर काय बघत नाही, गरीब श्रीमंत भेदभाव करत नाही, परंतु सर्वांच्यासाठी उपयोगी पडणारी माझे एक मित्र म्हणून मी त्यांना या इथे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि आपण देखील या भागातील आपण सर्व आयोजक मंडळींनी या ठिकाणी म्हणजे शालेय
शिक्षण असेल, त्यांचं साहित्य वाटप आहे, त्या महिलांसाठी त्या म्हणजे काय साडी वाटप वगैरे आहे, एवढंच नव्हे तर या छत्री वाटप, या सर्व कार्यक्रमाला आपण जी काय उपस्थित दाखवली त्याबद्दल देखील आणि आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला, आमचं स्वागत केलं, याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.